नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद दादाजी चलाक, सहाय्यक शिक्षक शिवाजी हायस्कूल गोवरी तालुका राजुरा. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी या संदर्भात शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन या विषयावर मी तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे. आजचा विषय आहे इंग्रजी आणि यामधील उपघटक जो आहे तो आहे व्होकॅब्युलरी. आणि या व्होकॅब्युलरी अंतर्गत आपण आज ज्या विषयाची माहिती आपण बघणार आहोत ते आहेत ॲनिमल अँड बर्ड्स नेम, देअर हॅबिटॅट आणि त्यांचे साऊंड मीन्स देअर साऊंड्स. तर हा अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे जो अतिशय सोप्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी शिकता येतो. फक्त तुम्हाला या भागामध्ये नेमके कशा पद्धतीचे प्रश्न असतात, प्रश्नांचे स्वरूप कशा पद्धतीचे असते हे तुम्हाला समजणे महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या भागामध्ये खास करून जे प्रश्न असतात हे प्रश्न पक्षी प्राणी यांच्याशी संबंधित जे इंग्रजी नावं आहेत ती नावं माहीत असणे आवश्यक आहे. नंबर 2, त्यांचे पिल्लू ज्याला आपण यंग वन्स म्हणतो, त्या पक्षी किंवा प्राण्यांचे जे यंग वन्स म्हणजे पिल्लू आहेत त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला समजणे महत्त्वाचं आहे. त्यांची नावं आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तिसरा पॉईंट विचारला जातो देअर हॅबिटॅट म्हणजे राहण्याचे ठिकाण, लिव्हिंग प्लेस किंवा याला ड्वेलिंग हा शब्दसुद्धा आहे. तर यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न असतो की नेमका हा प्राणी, एखादा प्राणी कुठे राहतो, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. तर अशा पद्धतीचे साधे सोपे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. आणि नंबर 4, त्यांचे साऊंड, वेगवेगळ्या प्राण्यांचे जे आवाज आहेत ते आवाज इंग्रजीमध्ये त्यांना कशा पद्धतीने प्रोनाऊन्स किंवा आवाज उच्चारले जाते, त्याला काय म्हणतात याची माहिती खास करून या भागामध्ये असते. तर हा अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे, कारण पक्षी प्राणी याचा संबंध तुमच्या माझ्या जीवनाशी नेहमी येत असतो. अवतीभोवती आपण अनेक पक्षी प्राण्यांच्या संदर्भात आपण बघतो, त्यांच्याशी खेळतो, परंतु बऱ्याचदा आपल्याला त्यांची नावं माहीत नसतात. ते नेमके ज्या ठिकाणी राहतात त्यांना इंग्रजीत काय म्हणतात ते शब्द माहीत नसतात, त्यांच्या पिल्लूंना काय म्हणतात हे माहीत नसतात. आणि म्हणून या पाठामध्ये खास करून आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी या प्राण्यांची काही आवाज आमच्या शाळेतील विद्यार्थिनी काढून दाखवणार आहेत. त्यांची तुम्ही आवाज ऐका आणि आनंद लुटा. नेमकं ते आवाज तुम्हाला ओळखता येते का, प्रयत्न करून बघा. नमस्कार, मी गुंजन. मी काही पक्षी प्राण्यांचे आवाज काढून दाखवणार आहे, तर ते तुम्हाला ओळखायचे आहे. धन्यवाद. चला तर मित्रांनो, आज आपण बघूया काही प्राण्यांची जी नावे आहेत त्यांना यंग वन्समध्ये काय म्हणतात, त्याच्यानंतर त्यांचे साऊंड कोणते आहेत, त्यांचे हॅबिटॅट कोणते आहेत याविषयीची आपण माहिती जाणून घेऊया. अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी ब्लॅकबोर्डवर एक चार्ट काढलेला आहे, तो चार्ट तुम्ही समजून घ्या. यामध्ये तुम्हाला काही ॲनिमल्स, त्याच्यानंतर त्यांचे यंग वन्स म्हणजे पिल्लू यांची नावं इंग्रजीत दिलेली आहेत. त्यानंतर त्यांचं होम म्हणजे घर, कुठे राहतात नेमकं, हॅबिटॅट ज्याला अधिवास म्हणतो आपण, किंवा याला पर्यायी शब्द एक ड्वेलिंगसुद्धा परीक्षेत विचारला जातो. तो गोंधळून जाण्याची गरज नाही. ड्वेलिंग, हॅबिटॅट, होम जरी आला तरी तो एकच प्रश्न असतो, लक्षात घ्या. आणि त्यांचे साऊंड, ते कशा पद्धतीचे आवाज काढतात आणि त्या आवाजाने इंग्रजीमध्ये नेमकं काय शब्द आहे तर या ठिकाणी तुम्हाला हे समजणे महत्त्वाचं आहे. म्हणून चार्ट स्वरूपामध्ये या ठिकाणी हा पूर्ण जो ॲनिमल आणि बर्डचं चार्ट आहे हे समजून घ्या, पाठ करा, खास करून पाठ करा, सराव करा. नेमकं कुठल्या प्राण्यांसाठी त्यांचे यंग वन्सचं नाव काय आहे, हॅबिटॅट कुठे असतो, त्यांचा अधिवास काय असतो, साऊंड कुठे असतो, हे पाठांतर करून आठवा. म्हणजे तुम्हाला या पाठाशी संबंधित, या उपघटकाशी संबंधित कुठलेही प्रश्न जरी आले तरी सहजपणे सोडवता येतील. चला तर काही उदाहरणं आपण बघूया. या ठिकाणी पहिला या ठिकाणी दिसतो आहे तुम्हाला लायन. लायन याचा अर्थ मराठीमध्ये सर्वांना माहीत आहे तुम्हाला. हां, काय आहे मग लायन म्हणजे सिंह. तर सिंह मराठीमध्ये याला आपण सिंह म्हणतो, पण त्याच्या पिल्लूला इंग्रजीमध्ये यंग वन्स जो पिल्लू असतो त्याला याला इंग्रजीमध्ये कब म्हणतात, लक्षात घ्या. कब म्हणजे सिंहाचं पिल्लू. आता सिंह ज्या ठिकाणी राहतो, आता सिंह तर कुठे आपल्या घरी येऊन राहणार नाही ना. सिंह कुठे राहतो,
गुहेमध्ये, जंगलामध्ये गुहेमध्ये असतो, तर त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे डेन. लक्षात ठेवा, हे पाठच करायचे आहे तुम्हाला. म्हणजे लायनचं पिल्लू कब तो राहतो त्या ठिकाणाला डेन म्हणतात. आणि ज्या वेळेला सिंह आवाज काढतो, डरकाळी फोडतो, गर्जना करतो, त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे रोअर. गर्जना करणे, मराठीमध्ये याचा अर्थ होतो गर्जना करणे. तर हे शब्द तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक प्राण्यांचे अशा पद्धतीचे या चार्ट वाईज जर तुम्ही पाठांतर केले तर याच्याशी रिलेटेड जे प्रश्न असतील ते प्रश्न सहजपणे आपण सोडवू शकतो. यामध्ये आणखी काही उदाहरणं आपण बघू. एलिफंट आहे, हत्ती. हत्तीचा जो पिल्लू असतो त्याला म्हणतात कॉल्प. लक्षात घ्या. आणि नेमकं हत्ती कुठे असतो, त्याचा अधिवास काय आहे, तर जंगल आर फॉरेस्ट. सिंपल आहे, जंगल किंवा फॉरेस्ट हा दोनपैकी कुठलाही ऑप्शन असू शकतो. आणि हत्ती ज्या वेळेला आवाज करतो त्या आवाजाला इंग्रजीमध्ये ट्रम्पेट म्हणतात. लक्षात घ्या, ट्रम्पेट. ट्रम्पेट दॅट इज अ साऊंड ऑफ एलिफंट. हा आवाज आहे हत्तीचा. तर या ठिकाणी हे शब्द या प्राण्यांशी तुम्हाला जोडून माहीत ठेवायचे आहेत. रोअर म्हटला की लायन लक्षात आला पाहिजे, ट्रम्पेट म्हटला की एलिफंट लक्षात आला पाहिजे. तर अशा पद्धतीने हा चार्ट अतिशय तुम्हाला महत्त्वाचा. आता डॉग या प्राण्याचा यंगवन जो आहे याला पप. लक्षात घ्या, पप्पी म्हणतो आपण. कुत्र्याची पिल्लू म्हणजे पप्पी, पप म्हणतात. आणि कुत्रा ज्या ठिकाणी राहतो त्या जागेला नाव आहे इंग्रजीमध्ये केनल. लक्षात घ्या, हा शब्द आपल्याला आठवणे महत्त्वाचं. केनल डॉग असा आठवला पाहिजे. जर डेन लायन असेल तर केनल कोणाशी जोडला जाईल, डॉगशी. अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी राहू शकतात. आणि कुत्र्याचा आवाज तुम्ही ऐकलेले आहात, कुत्रा भुंकतो, त्याला आपण म्हणतो बार्क. बार्क म्हणजे भुंकणे, बार्क म्हणजे भुंकणे. तर इंग्रजीमध्ये डॉगचा साऊंड आहे बार्क. कॅट, बिल्ली सर्वांना माहीत आहे, आपल्या घरी असते. आपण हे नक्कल करतो, कधी कधी करतो की नाही. तर या ठिकाणी कॅट याच्या पिल्लूला नाव आहे किटन. जो यंगवन असतो कॅटचं त्याला किटन म्हणतात. कॅटचा हॅबिटेट आपल्या घरी असते म्हणून हाऊस आहे. साधारण ती पाळीव प्राण्यामध्ये येते, कुठेही आपल्याला अवतीभोवती फिरताना तुमच्या दिसते. आणि त्यानंतर तिचा जो आवाज असतो, आमच्या विद्यार्थिनींनी काढून दाखवलेला आहे, तो ऐकले असाल तर म्याव आहे ना. तर हा अतिशय सुंदर आवाज असतो. हा आवाज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की साऊंड, कॅटचं साऊंड म्याव. तर असं लक्षात ठेवायचं. या ठिकाणी काही बर्ड्स आहेत, या बर्ड्सचे या ठिकाणी आपण नावं आणि त्याचे यंगवन आणि हॅबिटेट आणि साऊंड बघू. ईगल, लक्षात घ्या, ईगलेट. नेस्ट, कुठे राहतो पक्षी हा नेस्ट. त्यानंतर आवाज आहे स्क्रीच, स्क्रीच लक्षात घ्या. हेन, कोंबडी. चिक, पिल्लू, कोंबडीच्या पिल्लूला नाव आहे चिक. त्यानंतर राहतो त्या ठिकाणी याला म्हणतात कूप. आणि याचा साऊंड असतो क्लक, क्लक. लक्षात घ्या या ठिकाणी. डक, डक म्हणजे बदक. यंगवन त्याला डकलिंग म्हणतात. जिथे राहतो त्याचा अधिवास पॉन्ड म्हणजे तलाव किंवा पाण्याचे डबके. आणि हा जो आवाज काढतो क्वॅक, क्वॅक क्वॅक असा आवाज काढतो ना रे, बरोबर आहे की नाही. तर तो आवाज आहे डकचा. तर काही प्रश्न आपण आज या ठिकाणी ॲनिमल आणि बर्ड्स नेम, देअर हॅबिटेट, साऊंड या विषयाचे आपण सोडून बघूया. तर अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रश्न असतात. फक्त त्या ठिकाणी प्रश्नाला समजून घ्या तुम्ही, प्रश्नाचा अर्थ समजून घ्या आणि अर्थ समजल्यानंतर त्याचा उत्तर शोधा. या ठिकाणी सरावासाठी काही मी प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे, लक्षात घ्या. पहिला प्रश्न आहे, द यंग वन ऑफ लायन इज कॉल्ड. इथे लक्षात घ्या, इथे प्राणी आहे लायन आणि ते काय विचारलेलं आहे, यंग वन. म्हणजे सिंहाच्या पिल्लूला इंग्रजीत काय म्हणतात. मगाला आपण चार्ट बघितलेला होता, बरोबर आहे ना. तर या ठिकाणी लायन म्हणजे सिंहाचा पिल्लूचं नाव या ठिकाणी पर्याय दिलेले आहे. ऑप्शन पप्पी, कब, जॉय आणि आहे लॅम्प्स. तर या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला उत्तर याचा सहज आणि सोप्या पद्धतीने समजेल. मगाचा चार्ट जर आपण बघितले असाल तर याचा राईट आन्सर काय सांगा. हां, कब. कब म्हणजे सिंहाचं पिल्लू. सो राईट आन्सर इज कब. दुसरा प्रश्न घेऊ आपण या ठिकाणी. विच ऑफ द गिवन पेअर ऑफ वर्ड इज इनकरेक्ट. इथे प्रश्न काय विचारला बघा. इथे तुम्हाला ऑप्शनमधला इनकरेक्ट कोणता शब्द, जोडी कोणती आहे ते ओळखायचं आहे. म्हणजे याचा अर्थ 3 करेक्ट आहे आणि 1 इनकरेक्ट आहे. लक्षात आलं तुम्हाला. तर या ठिकाणी विच ऑफ द
गिवन पेअर. आता इथे कुठली पेअर दिलेली आहे? पहिला आहे डॉंकी फोयल, गोट किड, सील कॉल, बियर बिअरलिंग. तर या चारपैकी डॉंकी फोयल राईट आहे, पेअर करेक्ट आहे. गोट किड करेक्ट आहे, सील कॉप करेक्ट आहे. इथे जोडी ही जी आहे ही चुकीची आहे. बियर बिअरलिंग ही जी पेअर आहे यामध्ये इनकरेक्ट आहे. म्हणून याचं उत्तर काय होईल या प्रश्नाचं या ठिकाणी? इनकरेक्ट ऑप्शन बियर बिअरलिंग, डी ऑप्शन. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3. इफ डक क्वॅक. इथे लक्षात घ्या, आता इथे प्राणी आणि त्याचा आवाज दिलेला आहे. प्राणी आणि त्याचा आवाज. आता डकचा आवाज जर क्वॅक असेल, डक म्हणजे बदक, तर तुम्हाला इथे विचारलं आहे की फ्रॉगचा आवाज कसा असतो, बेडकाचा आवाज कसा असेल. तर या ठिकाणी ऑप्शन आहे बघा, ब्लीट, रोअर, क्रॉक, हाऊल. या ठिकाणी बेडकाचा आवाज तुम्ही पावसाळ्यामध्ये ऐकलेले आहात, बरोबर आहे की नाही? तर या ठिकाणी ब्लीटही लागणार नाही. रोअर म्हणजे गर्जना सिंहाची असते ती लागणार नाही. तर बेडकाचा आवाज आपण ऐकतो, क्रॉक आहे ना. सो राईट आन्सर इज क्रॉक. राईट आन्सर इज क्रॉक. लक्षात ठेवा. हाऊल पण चुकीचा आहे. क्वेश्चन नंबर 4 लक्षात घ्या. विच इज द लिव्हिंग प्लेस ऑफ माऊस. आता इथे काय विचारलं आहे? राहण्याचं ठिकाण विचारलेलं आहे, लिव्हिंग प्लेस. कधी कधी काही प्रश्नामध्ये लिव्हिंग प्लेस येतो, कधी कधी हॅबिटेटसुद्धा शब्द वापरला जाते, काही प्रश्नामध्ये ड्वेलिंग शब्द वापरला जातो. तर तीनही प्रश्नाचा अर्थ सारखाच आहे. या ठिकाणी उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहिताना शोधून एकच लिहायचं असतो. लिव्हिंग प्लेस म्हणजे राहण्याचं ठिकाण. कोणाचा विचारला आहे? माऊस, उंदीर. उंदीर कुठे राहतो? केव म्हणजे गुहा, चुकीचं आहे या ठिकाणी. त्यानंतर आहे काय या ठिकाणी? ट्री, हे पण चुकीचं आहे. फोल्ड चुकीचं आहे. होल, दॅट इज द राईट आन्सर. होल म्हणजे छिद्र. उंदीर कुठे राहतो? छिद्रामध्ये. तर राईट आन्सर आहे छिद्र. म्हणजे या ठिकाणी डी ऑप्शन इज द राईट. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी 5वा. विच बर्ड मेक द हुट साऊंड. आता इथे साऊंड विचारला आहे, लक्षात घ्या. इथे साऊंड विचारला आहे, साऊंड दिलेला आहे आणि कुठल्या पक्ष्याचा कुठल्या प्राण्याचा आवाज आहे हे तुम्हाला विचारला. विच बर्ड, कुठल्या पक्ष्याचा आवाज हुट असा असतो, हुट असा काढतो. ऑप्शन आहे क्रो म्हणजे कावळा, आऊल, डक आणि स्पॅरो. तर याचा राईट आन्सर काय होईल? हुट 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 आऊल. काय येईल या ठिकाणी? आऊल. घुबड ज्याला म्हणतो आपण, त्याचा साऊंड असतो हुट. हे माहीत ठेवायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी आवाज आला तर प्राणी ओळखायचा आहे. प्राणी असेल तर कधी आवाज आहे, प्राणी असेल तर कधी यंग वन आहे म्हणजे त्याचं पिल्लूचं नाव आहे, प्राणी असेल तर कधी त्याचा लिव्हिंग हॅबिटेट आहे म्हणजे कुठे राहत होतो या ठिकाणी विचारला आहे. तर या संदर्भातच प्रश्न या भागामध्ये असतात आणि त्यामुळे तुम्हाला हे समजण्याच्या दृष्टीने पहिल्यांदा त्यांची राहण्याचे ठिकाण, आवाज हे सर्व तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न घ्या या ठिकाणी. व्हॉट साऊंड डज द एनिमल इन द पिक्चर मेक. इथे चित्र दिलेलं आहे बघा. हा चित्र जर बघितलंय तर नागोबाचं चित्र आहे, सापाचं चित्र आहे ना. तर इथे काय म्हटलंय? सापाचा आवाज कसा असतो, म्हणजे सापाचा आवाज कुठला पर्याय या ठिकाणी लागेल? साप जो आहे चित्रामध्ये दिलेला प्राणी, याचा आवाज कसा असतो? ग्रंट, हिस, चिर्प, क्राय. तर या ठिकाणी तुम्ही याच्या अगोदर बघितलेल्या सापाचा आवाज हा हिस असा असतो, बरोबर आहे ना. तर हिस दॅट इज द राईट ऑप्शन. तर याच्यामधला उत्तर येईल बी. ओके. त्याच्यानंतर 7वा प्रश्न. द यंग वन, इथे परत पिल्लू विचारला आहे. कोणाचा? काऊ. काऊ म्हणजे गाय. गायीच्या पिल्लूला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर गायीच्या पिल्लूला या ठिकाणी ऑप्शन दिला आहे कब, नाही लागणार पर्याय आहे की नाही. कॉफ हा उत्तर बरोबर आहे. लंप अँड किड हे सुद्धा लागणार नाही. तर या ठिकाणी काप म्हणजे गाईचे वासरू, पिल्लू ज्याला म्हणतो आपण. तर यंग वन ऑफ काऊ दॅट इज ए ऑप्शन राईट इज कॉप. समजलं. त्यानंतर या ठिकाणी हा एक प्रश्न बघूया आपण 8वा. इज द लिव्हिंग प्लेस ऑफ टायगर. इथे लिव्हिंग प्लेस विचारला आहे. कोणाचा विचारलेला आहे लिव्हिंग प्लेस? टायगर. टायगर कुठे असतो? तर आता टायगर कुठे असतो ते याला ऑप्शन दिला आहे नेक्स्ट.
नेस्ट म्हणजे घरटे, चिवताई असते किंवा पाखरांचं घरटे म्हणतो आपण, राहण्याचं ठिकाण. फोल्ड नाही का, फोल्ड हा सुद्धा लागणार नाही. डेन म्हणजे गुहा, आणि कोट मीन्स हा सुद्धा याला लागू होणार नाही. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, इथे या 4 पर्यायापैकी डेन म्हणजे गुहा. गुहा, वाघ कुठे असतो? गुहेमध्ये. वाघ कुठे असतो? गुहेमध्ये. सो राईट आन्सर इज दॅट इज अ सी. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे प्रश्न सरावासाठी सोडून बघा. दररोज सराव करा. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास यश मिळेल. ओके. धन्यवाद.